आज यूट्यूबचं पेमेंट येणार आहे म्हणून आंघोळ करायला गेलो. कशाचं काय कोण कुत्र्यानंच पाणी पिलं. सांडून पाणी मस्तपैकी आंघोळ केली. म्हटलं आता पारूस जाण्यापेक्षा फ्रेश होऊन जाओ. घातले सगळे कपडे बिपडे, झालो तयार. तसा तर लय घाणेरडा माणूस आहे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. पण आज कसं काय माहीत, जरा स्वच्छता करावं वाटले, थोडी स्वच्छता केली. आता आपणाला यूट्यूबचं पेमेंट आहे ती चेक करायचं, ईमेल आला आहे का नाही आहे, कारण ईमेलवर सगळा खेळ आहे. पहिला ईमेल चेक करूया. गुगल पेमेंटचा 12/4ला मेसेज आलेला आहे. 100% पैसे आलेला आहे. इथं बघू शकता कन्फर्मेशन आलेलं आहे. आता जायचं आणि घेऊन यायचं. पहिलं पेमेंट तर मी अगोदरच घेतलेलं आहे. आता ही दुसरं पेमेंट किती येणार आहे, कसं येणार आहे ते आपल्याला सगळं पुढं बघावं लागणार आहे. पण व्हिडिओमध्ये पहिला लाईक करा आणि त्याच्यानंतर काय करायचं ते करा. पहिला लाईक करा, मला जाऊन पहिला पेमेंट घेऊन यायचं आहे. तर जाऊया आपण डायरेक्टली ATMमध्ये. पण पहिला गाडी तर बघूया कुठली घ्यायची. आता गाडी तर 2-3 आहे ते घरात, ही पण आहे ही पण आहे. पण आपणाला माझी घ्यायची आहे. 10,000 कमवलं तर 6,000 रुपये मला हिलाच घालावं लागते. मग मी काय करू बाकीचं. तू कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं कुछ नहीं कर सकता. मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं ना मैं क्या कर सकता हूँ यार. असू दे, चला. हे आपलं घर आहे. हे पुन्हा कधी तर दाखवेल एखाद्या वेळेस. पण आता जाऊया आपण डायरेक्टली मंगळवेढ्यामध्ये. शनिवार पेठेकडे जायचं आहे. तिकडं आपणाला ATM आहे, लक्षात लगे जाऊन पेमेंट काढायचं आहे. तर त्यासाठी आपण निघालो. तर आलो आपण मस्तपैकी गाडीवर ATMकडे. बघूया आता किती पेमेंट आले, काय आले. पण कशाचं काय कोणी ATMमध्येच पैसे नाहीत तर काय करणार आहे. काढलं ATM बाहेर, आलो दुसरीकडे ATMमध्ये. बघावं आता इथं काय आहे का नाही, नाहीतर इथं पण नसलं का मग झालं अवघड. हे दाबली सगळी बटणं आणि पुन्हा बघा काय धावते. मित्रांनो, आपण ATMमधनं वापस आलो. ATMमधनं वापस का आलो तर मेल आला, पण पैसे काय आले नव्हते. का आले नव्हतं तर शनिवारी ते 22 तारीख होती. शनिवारी बँकेला सुट्टी, रविवारी बँकेला सुट्टी. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. त्याच्यामुळे सोमवारी संध्याकाळी या ठिकाणी मला पेमेंटचा जो काही मेसेज आहे तो आलेला आहे. तुम्ही इथं स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. मला मेसेज आलेला आहे. लिटरली 2 दिवस याच्या जीवावरती होतो, माझे फाटलेले होते थोडक्यात. तर या पद्धतीने मला जो मेसेज आलेला आहे त्या मेसेजनुसार मला आता जे काय पैसे मिळालेले आहेत, तर यूट्यूबमधून मला पैसे मिळाले. तर किती मिळाले. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. ATMमधून आपल्याला फक्त 10,000 रुपये काढायचं लिमिटेशन होतं. त्याच्यामुळं फक्त आता या ठिकाणी मी जेवढे आणलेले आहेत ते तेवढेच आणलेले आहेत. 10,000 तेवढेच आणलेले आहेत. बाकीचे पेमेंट पण आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय तर या ठिकाणी यूट्यूब एक्झॅक्ट अमाऊंट आहे ती अमाऊंट सांगू देत नाही आहे. व्हायोलेशन आहे पॉलिसीचं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जी काय पेमेंट आणलेली आहे ती एक्झॅक्ट पेमेंट किती आणलेलं आहे हे सांगू नाही शकणार आहे. तुम्ही सध्याच्या घडीला पाहू शकताय जे पेमेंट आहे ऑलरेडी मी याच्यातून खर्च केलेला आहे. पण व्हिडिओ बनवायसाठी ठेवलं होतं. तर आता तुम्ही म्हणसाल की बाबा फेक मनी आहे, तर तुम्ही पाहू शकता रिअल मनी आहे. बघू शकता तुम्ही, रिअल आहे, सगळे ओरिजिनल आहेत. तर अशा पद्धतीने आपणाला यूट्यूबकडून हे सेकंड पेमेंट आलेलं आहे. या ठिकाणी जे पेमेंट मिळालेलं आहे ते किती मिळालेलं आहे तर एवढं आणि एवढं हे पेमेंट मिळालेलं आहे. आता एक्झॅक्ट नाही सांगता येत आहे, त्याच्यामुळे आपण एवढं असं हातवारे करून सांगतोय. तर हे माझं दुसरं पेमेंट आहे ज्यामध्ये
मला जे पेमेंट मिळालेलं आहे ते यामध्ये एवढे तुम्ही ॲड करू शकता. तर टॅक्स आहे तो US टॅक्स आहे तो कट झालेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे तो विषयच नाही आहे. जे पेमेंट मला मिळालं होतं त्यामधून 50 रुपये तर इंडियन टॅक्स आहे, तो टॅक्स कट झालेला आहे. मी एका व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट केलेला आहे. कसा, एकच व्हिडिओ टाकला, 9 मिनिटाचा व्हिडिओ होता. पहिलाच व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की 2.5 लाख व्ह्यूज त्याला आलेले आहेत. आता सध्याच्या घडीला त्याला 10,000पेक्षा जास्त त्याला वॉच टाईम आहे आणि सबस्क्रायबर म्हटलं तर 3,000पेक्षा जास्त सबस्क्रायबर मला त्या एका व्हिडिओपासूनच मिळाली. आणि मला माहीत होतं तो व्हिडिओ जाणार म्हणजे जाणार, 100% व्हायरल होणार याची मला पूर्ण गॅरंटी होती. त्याच्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती मिस केली नाही आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे कोणता व्हिडिओ जातो कोणता नाही जातो. आता तो व्हिडिओ माझा व्हायरल का झाला तर त्याच्यामागं रिझन होतं एव्हरग्रीन टॉपिक. तुम्हाला जर टिप्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा.